आजच्या व्हिडिओमध्ये नऊवारी पेशवाई साडी कशी शिवायची हे मी तुम्हाला दाखवणार आहे। पेशवाई नऊवारी साडी शिवताना साडी ही 6-6.5 मीटर लागते। जर तुम्हाला सिंगल काष्टा साडी शिवायची असेल तर 6-6.5 मीटर बास होते। डबल काष्टा साडी शिवायची असेल तर 7 मीटर 8 मीटर अशी नऊवारी साडी लागते। मोठा सीटघेर असेल, सीटघेराचे माप जास्त असेल तर एवढी साडी पुरेशी आहे शिवण्यासाठी। सगळ्यात आधी अस्तरच्या पॅन्टचे कटिंग करून घेऊ। अस्तरसाठी मी 2 मीटर कापड घेतलेला आहे। हे कापड मी घडी घालून ठेवत आहे। अशी एक घडी घातलेली आहे आणि अशी एक घडी घातलेली आहे। 4 पदरी घडी घालून कापड सरळ ठेवून घ्यायचं। बंद बाजू आपल्या बाजूला ठेवायची आहे आणि खुली बाजू समोरच्या बाजूला ठेवायची आहे। बंद घडीच्या बाजूला पूर्ण उंची प्लस 1 इंच असे माप टाकून घ्यायचं आहे। मी जे माप टाकत आहे यामध्ये पूर्ण उंची 37 आहे प्लस 1 इंच म्हणजे 38 इंच इथे मी माप टाकणार आहे। यानंतर इथे कमरेचे माप टाकताना आपण सीटघेराचा 4था भाग अधिक 2 इंच असे माप टाकणार आहोत। इथे आपण सलवारच्या खोलीचे माप घेत आहोत। हे माप घेत असताना सीटघेराचा 3रा भाग अधिक 1 इंच असे माप घ्यायचे असते किंवा तुम्ही डायरेक्ट 15 इंच माप घेतलं तरी चालेल। हे माप टाकून इथे एक सरळ रेषा ओढून घ्यायची आहे। ही रेष आखल्यानंतर ह्या रेषेचा जो खालचा पॉइंट आहे या पॉइंटच्या पुढे आपण 3 इंच माप सीटघेरासाठी घेणार आहोत। हे 3 इंच माप घेतल्यानंतर ह्याचा जो कोन आहे इथे 1 इंच माप टाकून गोलाकार आकार द्यायचा आहे। यानंतर आपल्याला बॉटम घ्यायचा आहे। इथे आपण पूर्ण उंची अधिक 1 जे माप घेतलं होतं त्याच मापावर आपण बॉटमचे माप 8 इंच टाकणार आहोत। मोठ्यांसाठी 8 इंच बॉटम पुरेसा आहे। 8 इंच बॉटम टाकून घेतलं। यानंतर हा पॉइंट आणि हा पॉइंट जोडून घ्यायचा आहे। तुमच्याकडे पट्टी असेल तर तुम्ही पट्टीचा वापर रेष आखण्यासाठी करू शकता। माझ्याकडे नसल्यामुळे मी टेपच्या आधारेच रेष आखत आहे। रेष आखून घेतल्यानंतर हा जो बाहेरचा आकार आहे यावर कटिंग करून घ्यायचा आहे। हा जो वरचा जॉइंट आहे हा सुद्धा कापून घ्यायचा आहे। अशा प्रकारे सलवारचे 2 पाय आपल्याला मिळतील। हे बाजूला ठेवून घेऊ। चला तर मग सुरुवात करूया आपली आजची पेशवाई साडी शिवण्यासाठी। आपण साडी पूर्णपणे उघडून घेणार आहोत। सर्वात आधी साडीचा पदर आपल्याला कापून घ्यायचा आहे। साडी सरळ ठेवून घ्यायची आहे आणि आपल्या उजव्या हाताला साडीचा पदर येईल अशा प्रकारे साडी पसरवून घ्यायची आहे। पदराचे माप घेताना उंचीच्या दुप्पट माप अधिक 10 ते 12 इंच एक्स्ट्रा असं माप घ्यायचं आहे। खालच्या बाजूला घ्यायचं आहे हे माप। इथे मी उंचीच्या दुप्पट अधिक 12 इंच असे माप टाकून खूण करून घेत। वरच्या बाजूला फक्त उंचीच्या दुप्पट एवढंच माप आपण घेणार आहोत। अशा प्रकारे साडीच्या खालच्या काठाला व वरच्या काठाला केलेली खूण आपण तिरके माप देऊन जोडून घेणार आहोत। चॉकने मार्किंग करून घेऊन आपण इथे कटिंग करून घेणार आहोत। सीटघेर जर 40 पेक्षा जास्त असेल तर उंचीच्या दुप्पट अधिक 15 ते 17 इंच तुम्ही घेऊ शकता। अशा प्रकारे आपलं साडीच्या पदराचं कटिंग झालेलं आहे। पदर आपण घडी घालून बाजूला ठेवून घेऊयात। पायाचे माप घेण्याआधी हे जे तिरकं कटिंग आहे ते आपण सरळ कापून घेऊयात। पायाचे माप घेण्यासाठी आपण साडी दुमडून घेणार आहोत। साडी दुमडून घेताना साडीची सरळ बाजू वर आणि उलट बाजू आतल्या बाजूला घालून द्यायची आहे। साडी दुमडून घेतल्यानंतर आपण यावरती आपण जे मगाशी अस्तरचे पाय कापले होते ते पाय ठेवून घ्यायचे आहे। अशा प्रकारे ते ठेवून घ्यायचं आहे। अशा प्रकारे साडीवर अस्तर ठेवून मी इथे आखून घेत आहे। अस्तरचा जो पूर्ण आकार आहे हा साडीवर आखून घ्यायचा आहे। पायाचा हा जो खालचा त्रिकोणी आकार आहे हा आहे असा मी आखून घेत आहे। आता पायाचा वरचा भाग आखून घेताना तुम्हाला 1 इंच एक्स्ट्रा माप ठेवून हा आखून घ्यायचा आहे। जसं मी व्हिडिओमध्ये
एक इंच एक्स्ट्रा ठेवून रेष मारत आहे, तशाप्रमाणे तुम्हाला ते आखून घ्यायचं आहे. हा जो वरचा काठ आहे हा आपण कापणार नाहीये, आपल्याला हे एक्स्ट्रा कापड लागणार आहे चुन्या पाडण्यासाठी. हे वरचा जो काठ आहे तो मी तसाच ठेवणार आहे. आता हा आखून घेतलेला पायाचा भाग मी कटिंग करून घेत आहे. हा पायाचा भाग कटिंग करून झालाय, हा मी बाजूला ठेवून घेणार आहे आणि इथे स्ट्रेट कटिंग करून घेणार आहे. आता हा जो उरलेला साडीचा भाग आहे याच्यामध्ये प्लीट्स आणि काष्टा अशा दोन्हीचं आपण कटिंग करून घेऊ. साडी मी अशी पसरवून घेतली आहे. ही सिंगल आहे, डबल नाही. सिंगल साडी पसरून घ्यायची आहे. याच्यावर आपल्याला सर्वात आधी प्लीट्सचं माप टाकायचं आहे. प्लीट्सचं माप टाकण्यासाठी पूर्ण उंची अधिक 10 इंच असं माप इथे घेऊन खूण करून घ्यायची आहे. हे माप टाकून मी हा भाग आता कापून घेणार आहे. हा भाग मी कापून असा ठेवून घेतलेला आहे. इथे आपल्याला आता डाव्या बाजूला आपला जो पॅन्टचा सीटचा आकार आहे तो आखून घ्यायचा आहे. सलवार व्यवस्थित ठेवून घ्यायची आहे. इथे मी हा आकार आखून घेत आहे. हा आकार आखून घेतल्यानंतर हा वरचा जो काठ शिल्लक राहत आहे या पॅन्टच्या वर तो आपल्याला कापून घ्यायचा आहे पूर्णपणे. काठ कापून झाल्यानंतर राहिलेला जो सीट घेराचा आकार आपण आखून घेतलेला होता तो सुद्धा कापून घ्यायचा आहे. त्यानंतर दुसऱ्या बाजूला आपल्याला गोलाकार आकार देऊन घ्यायचा आहे. तो कसा घ्यायचा ते मी तुम्हाला दाखवते. इथे या कोपऱ्यापासून आपल्याला तिरकं 5 इंच अंतर घ्यायचं आहे इथे आणि याच अंतरावर आपल्याला असा गोलाकार आकार देऊन घ्यायचा आहे. हा आकार घेऊन आपण त्याचा आता कटिंग करून घेऊयात. हे आपलं प्लीट्सचं कटिंग झालं. आता आपण हा भाग बाजूला ठेवून मागच्या काष्टाचं कटिंग पाहूया. काष्टाच्या कटिंगसाठी साडी अशी घडी घालून दुमडून पसरून घ्यायची आहे व्यवस्थित. या घडीवर मी पूर्ण उंची अधिक 5 इंच असं माप घेऊन एक रेष आखून घेणार आणि यावर कटिंग करून घेणार आहे. बघा इथे साडी अशी व्यवस्थित ठेवायची आहे. बंद बाजू ही आपल्या बाजूला आणि काठाची जी ओपन बाजू आहे ती समोरच्या बाजूला आहे. आता हा जो बंद बाजूचा कोना आहे या कोण्यावर मी 3 इंच माप टाकून घेणार आहे. 3 ते 4 इंच माप तुम्ही टाकून घेऊ शकता. हे माप टाकून आपण परत इथे सुद्धा गोलाकार आकार द्यायचा आहे. जसा मी इथे व्हिडिओमध्ये गोलाकार आकार देत आहे तसा आकार द्यायचा आहे. यानंतर ज्या बाजूला आपण गोलाकार आकार दिला आहे त्याच बाजूला वर आपण परत एकदा हा सीट घेराचा आकार आखून घेणार आहे. असे व्यवस्थित अस्तर ठेवून आपल्याला हा आकार आखून घ्यायचा आहे. आता हे जे आकार आपण आखून घेतले याचं आपल्याला कटिंग करायचं आहे. मी आता हा भाग आणि हा भाग खालचा कटिंग करून घेणार आहे. यानंतर हा जॉईंटचा जो भाग आहे हा सुद्धा मी कापून घेत आहे. अशा प्रकारे हा आपला डबल काष्टासाठी काष्टाचं कटिंग झालेलं आहे. हे आपण आता बाजूला ठेवून घेऊ. आता मी या प्लीट्स तयार करून घेणार आहे. आपल्याला या प्लीट्सचा भाग पूर्ण असा ओपन करून घ्यायचा आहे जो आपण मगाशी कापला. आता टेप घेऊन आपण जो सीट घेराचा भाग कापलेला आहे त्या भागापासून आपल्याला 5-5 इंच अंतर असं आखून घ्यायचं आहे. हे अंतर तुम्ही 6-6 इंच सुद्धा घेऊ शकता. जशा प्लीट्स तुम्हाला लहान मोठ्या आवडतील तसं हे अंतर घ्यायचं आहे. हे पूर्णपणे खाली काठापर्यंत आपण अंतर घेत आहोत. पहा इथे मी या खुणा खाली काठापर्यंत करून घेतलेल्या आहेत. आता ही जी काठाजवळची खूण आहे हे आपल्याला असं चिमटीत धरून त्याच्या अलीकडची जी खूण आहे त्यावर ठेवायचं आहे. असं आपल्याला पूर्ण सीट घेरापर्यंतच्या जी खूण आहे त्यापर्यंत हे करायचं आहे. आपल्याला अशा प्लेट्स पाडून घ्यायच्या आहेत.
या प्लेट्स कशा व्यवस्थित आलेल्या आहेत, जराही खालीवर झालेल्या नाहीत. ह्या आता आपण एका टाचणीने सिक्युअर करून घेणार आहोत. हा जो काठ आहे हा आपला ओचा असणार आहे. हा आपल्याला निर्यांच्या भागापासून एक जी घडी होती सगळ्यात आधीची ती थोडी बाजूला करून घ्यायची आहे. ही अशी एक घडी एका बाजूला आणि उरलेल्या निर्या एका बाजूला असं करून घ्यायचं आहे. अशा या प्लीट्स लावून घेऊन मी वरच्या बाजूने एक टिप मारून घेऊन यांना सिक्युअर करून घेणार आहे. या भागामध्ये आपण साडीचे पूर्णपणे कटिंग पाहिलं. आता पुढच्या भागात आपण स्टिचिंग पाहणार आहोत. स्टिचिंग पाहण्यासाठी माझा पुढचा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि कमेंट करा. थँक्यू.